भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून चतुर्थ खंडातील भाग चौथा पण पाहत आहोत. भाग चौथ्यामधील चॅप्टर 4 विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. दुसरा यातला चॅप्टर आहे 5 अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे. अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे. अन्नाचा आणि याचा काही संबंध येत नाही. तर त्यावर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगे सभागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सधम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. काही लोक म्हणतात शाकाहारी आम्ही जास्त पवित्र आहोत, मांसाहारी हे पापिष्ट आहेत, असे वेगवेगळे. परंतु बुद्ध काय सांगतात, विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. त्याच्यासाठी त्याचं मन शुद्ध पाहिजे. मन मुख्य उद्दा काय आहे, त्याचे कर्म चांगले पाहिजेत. नुसतं अन्न चांगलं सेवा म्हणजे हे अन्न कोणतं आहे, ते अन्न पोट भरण्यासाठी अन्न ते प्रक्रिया ती एकच होणार आहे. मग तुम्ही दूध भात अमुक शाकाहारी ज्याला म्हणतात लोक शाकाहारी आहोत आम्ही, शाकाहारी होऊ शकत नाही. या पृथ्वीवर जन्मलेला मनुष्य शाकाहारी पूर्णत्व कोणीच नाही. का नाही तर प्रत्येक आता गहूसुद्धा जीवच आहेत, मग त्याची बी हत्याच केली जाते. गव्हासुद्धा त्याच्यामध्ये जीव आहेत, त्याची आपण दळून पीठ करतोच ना, मग ती हत्याच झाली. गाईचं दूध काढतात, त्या गाईचं वासरू त्याला दळून बांधतात, त्याचं दूध काढतात, हे खातात. मग ते काही चांगलं कर्म आहे काय? चांगलं कर्म आहे काय? नाही. आणि ते पवित्र मानतात. म्हणजे विशिष्ट अन्न सेवनाचा आणि म्हणजे अन्नाचा आणि त्या तुमच्या पवित्रपणाचा काहीही संबंध नाही. तर आजचा चॅप्टर आहे विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे, असा तो ब्राह्मण तथागताला म्हणाला. काय म्हणाला? तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड. ताड म्हणजे ताड झाड, माड म्हणजे नारळ, नाही का, यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. यावर भगवंतांनी काय उत्तर दिलं असं? तथागत काय म्हणाले अशा प्रकारे त्याला ब्राह्मणाला? यावर भगवंत बुद्ध म्हणाले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची
निवड पक्वान्ने खातो. काय म्हणाला तो? तू म्हणतोस की आपण पक्ष्यांच्या मांसाची निवडक पक्वान्ने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही. तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. तर सांगत काय म्हणले लक्षात घ्याले काय? नुसतं मांस खाल्ल्यानं माणूस अपवित्र होत नाही. तर ह्या एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, हत्या केली, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट कारस्थान करणे, व्यभिचार करणे ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. मांसाने असं माणूस अपवित्र थोडं होते, पण हे एवढे जर आपण वाईट वर्तन केले तर ते मांस भोजन केलं काय आणि दुसरं काही भोजन केलं काय, त्याचा काही फरक पडत नाही. पुढे म्हणतात, कामभोगाची लालसा, खाण्याबाबत खवखव, मला हे पाहिजे, मला ते नाही, मला ते लागतं, महाराजाला दूध तुंप लागतं. अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हे. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य, सर्व क्षुद्र कृपणता हे मृत मांस भोजने आहे, मांस भोजन नव्हे. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, हुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत मांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लांडीलबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे हे मृत मांस भोजनेच आहे, मांस भोजन नव्हे. हत्येस, चौर्य कर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात, ते सर्व मृत मांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हे. म्हणजे अशा प्रकारे नुसतं मांस खाल्ल्यानं माणूस अपवित्र होत नाही, तर या अशा गोष्टी केल्यावर तो अपवित्र होऊ शकतो. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून प्रवृत्त झाला, वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला, शिलावर जटा मुकुट वाढवू लागला किंवा शिरमुंडन करू लागला, वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुण्यार्जनासाठी तपश्चर्या अवलंब करू लागला, तीर्थयात्रा निमज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. कारण त्याचे कर्म काही चांगले नाही. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा, आपल्या सामर्थ्याचे संयम करावयास शिका, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो, त्याने काहीही ऐकलेले
पाहिलेले तरी त्याला दोष लागत नाही. भगवंताची ही उच्च विमोचक सत्य मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण म्हणजे स्पष्टीकरण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. अशा प्रकारे तथागताकडे आलेला मनुष्य, म्हणून भगवान बुद्धांनी त्याला स्पष्ट सांगितलं, अन्न काय सेवन केलं याचा काही संबंध नाही, पण तुमचं वर्तन कसं आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही कसे वागता हे मांस भोजनापेक्षाही खतरनाक आहे. मांस नुसतं भोजन केल्याने माणूस वाईट होऊ शकत नाही किंवा अपवित्र होऊ शकत नाही. तर अपवित्र होण्यासाठी एवढ्या गोष्टी तथागताने स्पष्टीकरण त्यात करून सांगितल्या. आता माणसाची अधोगतीचे कारण काय आहे? दुष्कर्मे हे माणसाच्या अधोगतीचे मुख्य कारण आहेत. अन्न काय सेवन केलं याचा त्याच्याशी काही संबंध नाही. अधोगतीचं मुख्य कारण काय? तर दुष्कर्म आहेत. तुमचं कर्म चांगलं नाही. अन्न काय खाल्लं याचा काही इथं संबंध येत नाही असं बुद्ध म्हणतात. अमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत, म्हणजे मासोळ्या मच्छीचं मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत त्या हिमालयावरून. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदर तिथे करीत असत. बा ऋषी उतरले, त्यांचं स्वागत असं ते मानायचे. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंताचे धम्म निरूपण ऐकून, भगवंताचं धम्माचं प्रवचन ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले, म्हणजे उपासक बनले. त्या वर्षी अमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही. त्यांच्याकडे कोणी आकर्षित झाले नाही. त्यांचा आदर सत्कार त्यांनी केला नाही, जसे दरवर्षी करत तसा. भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाही हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते. तिथे त्याच्याकडे जाऊन तो म्हणाला, तो अमगंध, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाज्या आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले माल मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदूळाचे असले बनवलेले पदार्थ खातो तो अमगंध खातो. पक्ष्याच्या मांसास निश्चित अन्न खाताना मजवर अमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. मी तुला विचारतो, ह्याचा अर्थ काय? असा तो तथागताला म्हणालेला आहे. ज्याला तू अमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? तथागत त्याला म्हणाले. आता तो ब्राह्मण तथागताला म्हणाला,
भगवंताने त्याला उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, जीव हिंसा करणे, ताडण करणे, बंधन बांधून ठेवणे, चौर्य कर्म करणे, चोरी करणे, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान आणि व्यभिचार ही अमगंध होत. मांस सेवन अमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते अमगंध असतात, म्हणजे आमगळे. मांस सेवनाने त्यांना अमगंधाचा दोष लागत नाही, असं तथागतानं स्पष्ट त्याला सांगितलं. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक अमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने मनुष्य अमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला अमगंधाचा दोष जडतो, मांस सेवनाने नव्हे, असं तथागत त्याला उत्तर देत आहे. ज्यांची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसेही अमगंध दोषाने युक्त होत. सेवनाने म्हणजे मांस खाल्ल्याने अमगंधाचा दोष लागत नाही. जी माणसे सर्व सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परतपिडा करवायास सदैव सिद्ध असतात, दुसऱ्याला तकलीफ देतात, अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याचा म्हणजे अपमान करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व अमगोंद दोषयुक्त होत. मांस सेवनाने अमगंधाचा दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते अमगंधी होत, आमगळे आहेत. मांस सेवनाने किंवा मांस खाल्ल्याने अमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्यमांस म्हणजे मासोळ्यांचं मांस सेवनापासून प्रवृत्त नग्नता, शिरमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजीन परिधान म्हणजे हरणाचं कातडं परिधान करणे, अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपाचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत, जो त्याचा संयम करतो, जो धर्म निरत आहे, सरळपणा, माधव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयशक्ती
नाही. ज्याने दुःख निरोध केला आहे तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. अमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जळतो, मत्स्य मासाच्या सेवनाने नव्हे. अशा प्रकारे तथागतानं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होये रे. सर्वांचं मंगल हो. सर्व गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर तसेच श्रवण करणारे व्हिडिओ पाहणारे माझे मित्र, सर्वच माझे चाहते मंडळी आणि जे माझे व्हिडिओ नवीन पाहणार असतील त्यांचंसुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो, तथागत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीच्या हिताचा धम्म आहे. आपण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपलं जीवन सुखी होईल. आपण पवित्र व्हा. बरं, आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत.